पुण्यातील गजबजलेलं एसटी स्थानक म्हणून स्वारगेट एसटी स्टँड ओळखले जाते। मात्र याच ठिकाणी आज सकाळी 5:30च्या सुमारास तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार झाला। या घटनेनं एकच खळबळ उडाली। तरुणीला बोलण्यात गुंतवून ताई ताई म्हणून विश्वास संपादन केला आणि तिचा घात झाला। परगावी निघालेल्या तरुणीला धमकावून शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। बुधवारी सकाळी 5:30च्या सुमारास ही घटना घडली आहे। पोलिसांनी आरोपीचे नाव निष्पन्न केले असून त्याचा शोध घेण्यास पोलिसांची 8 पथके रवाना झाली आहेत। 35 वर्षीय दत्तात्रय रामदास गाडे असे नराधम आरोपीचे नाव आहे। त्याच्या विरुद्ध जबरी चोरीचे 2 गुन्हे दाखल आहेत। यावत पोलीस उपायुक्त पाटील यांनी सांगितले की पीडित 26 वर्षाची तरुणी फलटणला जाण्यासाठी पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास स्वारगेट बस स्थानकावर आली। तिला एकाने फलटणला जाण्यासाठी गाडी इकडे लागत नाही तिकडे लागते असे सांगितले। त्यावर या तरुणीने इकडेच फलाटावर लागते असे सांगितले। त्यावर तिने तिच्याशी गोड बोलून तिला मी 10 वर्ष इथे आहे, तिकडे लागणारी बस फलटणला जाते असे सांगून तिला आड बाजूला उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये नेले। बसमध्ये अंधार होता तेव्हा त्याने तुम्ही दरवाजा उघडून आत जा असे सांगितले। तेव्हा ही तरुणी बसमध्ये गेली तेव्हा तिच्या मागोमाग तो आला। त्याने दरवाजा लावून घेत तिच्यावर बलात्कार केला। या घटनेनंतर ही तरुणी फलटणला जाण्यास निघाली। त्याच्यावर पुणे ग्रामीणमध्ये जबरी चोरीचे 2 गुन्हे दाखल आहेत।